हे जगणे आनंदाचे प्रवचन 8 भाग 3. द्विज. मी नाहीच आहे असं असलं तरी पण आपण आहोत आणि असे आहोत की जे नष्ट नाही करता येणार असं म्हटल्यानंतर दुसरा एक शब्द भारतीय परंपरेमध्ये आहे, द्विज. द्विज कोणाला म्हणतात? 2 वेळा जन्मलेला, म्हणजे दुसरा जन्म ज्याला मिळाला तो. कुणीतरी इकडून म्हणालं ब्राह्मण. ब्राह्मण 2 वेळा जन्म घेतो असं म्हणतात, पण ब्राह्मणाच्या घरी जन्मलेला ब्राह्मण द्विज नव्हे, तर ज्यांनी ब्रह्म जाणलं तो द्विज. मग तो तथाकथित शूद्र असला तरी चालेल. ज्यांनी ब्रह्माला जाणलं त्यांचाच दुसरा जन्म होतो. दुसरा जन्म म्हणजे काय? द्विज पक्षाला पण म्हणतात, कारण पक्षाचा 2 वेळा जन्म होतो. अंड म्हणून एक बाहेर आलेलं असतं, त्या अंड्यामध्ये लपलेला असा तो पक्षी असतो, तो अजूनही तयार होत असतो. तेव्हा एक जन्म त्याच्या अंड्यामध्ये झाला आणि आतून ज्या वेळेला चोच मारून मारून ते अंड फुटतं आणि अंड फोडून त्या कवचातून पक्षी जेव्हा बाहेर येतो तेव्हा त्याचा दुसरा जन्म झाला. आपला तो जन्म आईच्या पोटातून बाहेर आल्यामुळे झालेला आहे तो एक जन्म, पण तो जन्म होतो वासनांच्या कवचात, आपण सोबत घेऊन आलेल्या पूर्वजन्मातून असं म्हणा तात्पुरतं हवं तर. म्हणजे काही वासना आणि या जन्मामध्ये आजूबाजूच्या राहण्यातून, अनुभवातून, इंद्रियांच्या जगतातून, देहदारी जगण्यातून अनंत अशा तृप्त अतृप्त वासनांचं गाठोडं वाढता वाढता हे मी नावाचं कवच तयार होतं. तसे आपण सगळे मीच्या कवचातच जन्मलेले आहोत. कुठलाही प्रश्न तुम्ही विचारा, माझं मत असं आहे, मला असं होत आहे, मी आणि माझं म्हटल्याशिवाय आपल्याला बोलताच येत नाही. मी तिकडे होतो, मी आलो होतो, भीती कुणाला वाटते? मला. मुक्त कोणाला व्हायचं आहे? मला. तेव्हा मी आणि मला, मी आणि माझं हे कवच. पण साधनेच्या मार्गातून हळूहळू हळूहळू आतून चोच मारत मारत हे मीचं कवच होता होता पूर्णपणे तुटतं आणि हे स्व, आत्म, निज असं असणारं तत्त्व जे आतमध्ये बंदिस्त होतं, म्हणजे स्वतःला बंदिस्त मानत होतं, ते मुक्त होतं. तो दुसरा जन्म, त्याला म्हणतात द्विज. स्मृती पुनर्जन्माच्या. तेव्हा पुनर्जन्म आणि दुसरा जन्म यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पुनर्जन्म नाहीच असं म्हटलं तरी चालेल, पण परंपरेने तुमच्या समाधानासाठी सांगितलं आहे. या जन्मामध्ये वाईट कृत्य कोणी करत असतील तर सांगतात, असं कृत्य केलंस तर दुसऱ्या जन्मामध्ये तू भोगशील, तेव्हा चांगलं कर्म कर. चांगलं कर्म केल्यानंतर तुला पुढचा जन्म चांगला लाभेल असं सांगून लोकांना चांगलं वागण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. मी तुम्हाला असं नाही सांगत की पुन्हा जन्म होणार नाही. पुन्हा जन्म होणार आहे माणसाचा. एका मनुष्याचा जन्म होणार आहे. त्या मनुष्यामध्ये तुम्ही आता ज्याला मी समजता तो नसेल आणि ते बरं नाही का? समजा तुम्हाला असं वाटलं की हा तुमचा आधीच्या कुठल्या तरी जन्माचा पुनर्जन्म आहे. काही काही वेळेला लोकांचा असा गोंधळ होतो, मग ते सिद्ध करण्याच्या मागे लागतात. समजा तुम्हाला तुमचा पूर्वीचा जन्म आठवला आणि तुमच्या लक्षात आलं की आत्ता तुमची जी बायको आहे ती पूर्वजन्मी तुमची आई होती. हे तुम्हाला आता कळलं. काय होणार तुमचं? तुमच्यासमोर तुमची आता या जन्माची बायको आहे आणि तुम्हाला आठवलं की ही माझ्या आधीच्या जन्मामध्ये माझी आई होती. तर आई म्हणून संबंध ठेवणार की बायको म्हणून ठेवणार? गोंधळात आलो ना? तुम्ही कोण? तुम्ही तुमच्या मीचं आता संबंध चरित्र लिहून काढा. मी म्हणजे कोण? 1 पान, 2 पानं, 4 पानं, 10-15 पानं लिहिलीत आणि संपलं सगळं. त्याच्यापेक्षा जास्ती लिहिलं तर तुम्ही त्याला बायोडेटा तरी म्हणाल, नाहीतर मग बायोग्राफी, आणि स्वतःची आहे म्हणून ऑटोबायोग्राफी म्हणा. मग हे सगळंच्या सगळं आत्मचरित्र तुम्ही लिहिलं. आत्म्याचं चरित्र नाही लिहिता येत, तर हे मी चरित्र आहे. सगळं तुम्ही लिहून काढलं, संपलात तुम्ही. हा सगळा तुमचा भूतकाळ आहे. आत्ता ह्या क्षणी तुम्ही कोण आहात? एक जिवंत व्यक्ती, जीवनाचं स्पंदन आहे. आतमध्ये शरीर आहे, प्राण आहे, संबंध शरीरामध्ये ऊर्जा वाहत आहे
आणि 5ही इंद्रिय काम करीत आहेत. आता तुम्ही परमजिवंत अशा अस्तित्वाचं एक प्रतीक आहात, अभिव्यक्ती आहात. तुम्ही कोण हे सांगताना तुम्ही जर पूर्वायुष्यामध्ये गेलात तर ते तुम्ही नव्हेच. ते तुमच्या आजपर्यंतच्या यात्रेचं वर्णन आहे. जसं टेप रेकॉर्डरला विचारलं तुम्ही कोण, तर टेप रेकॉर्डरनी काय उत्तर द्यावं तुम्हाला? समजा त्याच्यावरती आत्तापर्यंत रेकॉर्ड केलेल्या 1000 कॅसेट्स आहेत आणि तुम्ही प्रश्न विचारता की आपण कोण, आणि त्यांनी हे सुरू केलं. 1 कॅसेट, दुसरी कॅसेट, 1000 कॅसेट. तुम्ही डोक्याला हात लावून म्हणाल की मी हे नाही विचारलं की आत्तापर्यंत तुमच्यावर काय काय रेकॉर्डेड आहे. मी काय विचारलं, तुम्ही कोण. आता येतं आहे का तुमच्या लक्षात? तुमच्या रेकॉर्डेडबद्दल मी विचारत नाही. आता तुम्ही कोण आहात? तर आता आपण शून्य आहोत किंवा पूर्ण आहोत. अस्तित्वाशी एकरूपतेने असणारी एक जिवंत अभिव्यक्ती आहोत, विश्वाची, परमात्म्याची. तर आतापर्यंत तुमचा प्रवास काय काय झाला आहे असं विचारलं तर देहाच्या बाबतीत असं सांगता येईल की या देहाचा जन्म अमुक ठिकाणी झाला, आत्तापर्यंत अमुक अमुक अनुभव आले, हे मला दिसतंय, मला ऐकू आलं, या चांगल्या गोष्टी, हे वाईट, सगळं सांगा ना ते. पण हे म्हणजे तुम्ही नव्हे, तो मी नव्हेच किंवा ती मी नव्हेच. ऐकायला बरं वाटत नाही, पण हे बरं न वाटणं हेच तर बंधन आहे. हे नष्ट नाही होणार, कारण ते सगळं रेकॉर्डेड आहे. ते तुमचं संचित आहे, आणि संचित म्हणजे साठवलेलं. हल्लीच्या कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये दॅट इज ऑल ऑन युअर CD. तेव्हा मी मुक्त झाल्यानंतर एवढंच होतं की त्या CD-ROMमधली स्मृतिकल्पना जी सारखी वाहत असते ती बंद होते. वाहणं बंद होतं, नष्ट होत नाही. जन्म आनंदाने जगण्यासाठी. जर एखाद्याने म्हटलं की मी मुक्त आहे, तुम्ही त्याला विचारलं की मागच्या वर्षी आपण भेटलो होतो, ते असं नाही म्हणणार की मला आठवत नाही. मागचं वर्ष कुठे आहे? मागच्या वर्षी तुम्ही आणि मी भेटलो होतो बेळगावला. बेळगाव कुठे आहे? असं जर त्याने म्हटलं तर समजायला हवं की हे निराळ्या अर्थाने मुक्त आहे. कुठला तरी स्क्रू ढिला झाला आहे किंवा हे कुठल्या तरी मेंटल हॉस्पिटलमधून पळून आले आहेत. मुक्तीचा असा गैरसमज नका करून घेऊ. संचित राहतं. संचिताचं स्वचलित असं जे बंधन आहे त्यातून आपण मोकळे नाही होत. स्मृतीतून मुक्त नाही होऊ शकत तुम्ही. कितीतरी जुन्या गोष्टी, आठवणी तुम्हाला त्रास देतात. सुखद आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्ती दुःखद आहेत. सुखद आठवणी आपण पटकन विसरून जातो, पण दुःखद आठवणी आपण सहजासहजी नाही विसरू शकत. कारण ते दुःख ज्या व्यक्तीमुळे, ज्या घटनेमुळे आलं, त्या व्यक्तीला ठिकाणे पे लगाएंगे असंच मग तुमचं ध्येय राहतं. पण विचार करा, आपला जन्म काय त्यासाठीच आहे? आपला जन्म आनंदाने जगण्यासाठी आहे, वर्तमान क्षणात जगण्यासाठी, जे समोर आहे त्याच्याशी मैत्री ठेवण्यासाठी. पण असं आपण जगत नाही. आत्तापर्यंत जे जगतोय ते दुःखमय आहे. हे विपश्यनेचं पहिलं आर्य सत्य आहे. जीवन दुःखमय आहे याचं कारण दुसरंच आहे. कारण मनुष्य सदैव स्मृतींमध्ये जगतो. त्या स्मृतींच्या कचाट्यातून तो बाहेरच पडू शकत नाही. ती स्मृतींची कुंठा आहे. कुंठा आहे म्हणजे कुंपण आहे. ते कुंपण ओलांडून बाहेर आलात की विकुंठ होतो. म्हणून त्याला वैकुंठ म्हणायचं. वैकुंठ नावाचं काही मोठंसं शहर नाही. तुकाराम वैकुंठाला गेले म्हणजे कुठे वैकुंठ नावाच्या गावाला गेले का? विलीन झाले, त्याला म्हणायचं वैकुंठ.